हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना पिठलं भाकर बनवते. तर फोडणीला मी ना तेल टाकले. तेलात टाकली मोहरी, कांदा. पिठलं भाकर ना खूप छान लागते. कसंही बनवा. खूप जणांची वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची. कोणी पाण्याला फोडणी देऊन बनवते, तर कोणी बेसन पीठ खाली मिक्स करून मग फोडणी देते. कसंही बनवलं, तव्यावरलं जरी बनवलं तरी खूप छान लागतात पिठलं भाकर. तर इथं मी कांदा, मोहरी, जिरं आणि लाल तिखट घातलं आणि बेसन पीठ खाली मिक्स करून घेतलं आहे मी, जेणेकरून असे गोळे होणार नाही म्हणून. टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं मीठ घालायचं. वरून कोथिंबीर. गरम गरम पिठलं भाकर गरम गरमच खायला चांगलं लागते.